Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे। आणि भावांनो, प्रिव्ह्यू तुम्ही बघून घ्यायचा आहे। तर आपल्याला त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये स्टेटस तयार करायचा आहे। आपल्याला असा स्टेटस तयार करण्यासाठी दोन ॲप्लिकेशन लागतील, एक म्हणजे अलाइट मोशन आणि दुसरे म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन। तर भावांनो, तुम्हाला मी फॉन्ट 10 दिलेले आहेत फोल्डरमध्ये, ते फॉन्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करून घ्या। जर तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करता येत नसतील तर त्याच्यावरती सुद्धा भावांनो मी ट्युटोरियल दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये फॉन्ट ॲड करून घ्यायचे आहेत। आणि सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण भावांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि तुम्हाला मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल। तर भावांनो, तुम्हाला मी अलाइट मोशन ॲप्लिकेशनचे न्यू व्हर्जनचे अपडेट अलाइट मोशन ॲप्लिकेशन टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन आपल्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे। कारण भावना तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व व्हिडिओचे ॲप्लिकेशन एडिटिंगच्या सर्व देत असतो। तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, तिथे जॉईन झाल्यानंतर अलाइट मोशन ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल ते अगोदर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरे एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर। त्याची भावांनो लिंक द्यायची काही गरज नाही, कारण तुम्हाला ते प्ले स्टोअरवरती मिळून जाईल, तुम्ही ते लगेच डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर भावांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये दोन प्रोजेक्ट मी दिलेले आहेत, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। ते डिस्क्रिप्शन बॉक्समधील दोन प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। एक तुम्हाला बीटमार्क दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे। तर ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। दोन्हीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि भावांनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच असणार आहे, तर व्हिडिओसुद्धा पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, मटेरियल मिळून जाईल आणि पासवर्ड जो तुम्हाला दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। पासवर्ड आहे तो भावांनो डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला एका ठिकाणी दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपलं मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावांनो, तुम्हाला मी न्यू व्हर्जनचे अलाइट मोशन ॲप्लिकेशन दिलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला सिम्पली या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। तर पाहू शकता भावांनो, बीटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट केलेले ते सिम्पली अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये येऊन जातील। तर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, पाहू शकता या सॉंगला मी बीटमार्क करून दिलेले आहेत। आपल्याला इथं भावांनो लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, लिरिक्स टाईप करताना तुम्हाला फॉन्ट मी दिलेले आहेत, फॉन्ट ॲड करून घ्या आणि इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला मटेरियल जे आहे ना, ते मटेरियल इथं व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला भावांनो, मी मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे, सिम्पली हे पाहू शकता तुम्हाला मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे। ही बॅकग्राऊंड इमेज दिलेलं आहे आणि बॅकग्राऊंड PNG दिलेलं आहे। सिम्पली तुम्हाला या
फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर भावनो याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला इथं 3 रेक्टँगल ॲड करून घ्यायचे, ते पण PNGच्या स्वरूपात. तर ब्लॅक PNGच्या स्वरूपात प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करून अशी व्यवस्थित भावनो त्याची लेंथ वाढवून घ्यायची आणि हा व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचा. असं व्यवस्थित वरच्या बाजूला सेट केल्यानंतर आता ह्या रेक्टँगलला आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. या रेक्टँगलवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन भावनो हा ग्वाजेशन ब्लर इफेक्ट दिसत असेल किंवा तुम्ही इथं सर्च करू शकता ग्वाजेशन ब्लर. तर सिम्पली तुम्हाला इथं यूज केलेलं असेल, तुम्ही याच्यावरती क्लिक करायचे. ग्वाजेशन ब्लरवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याचे भावनो स्ट्रेंथ जे आहे ना, ती याची स्ट्रेंथ व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर तुम्हाला 830 अशी व्यवस्थित स्ट्रेंथ ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर कलरमध्ये जायचं आणि ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. ब्लॅक कलर ठेवून घेतल्यानंतर भावनो तुम्हाला याची लेंथ जी आहे ना, ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा या रेक्टँगलवरती क्लिक करायचं, लेअरमध्ये जाऊन डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे आणि भावनो याचा एक लेअर जो आहे तो खालच्या बाजूला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावनो खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आता सिम्पली पुन्हा या रेक्टँगलवरती क्लिक करायचे, लेअरमध्ये जाऊन पुन्हा डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे आणि हा वरचा रेक्टँगल असेल ना, हा तुम्हाला मध्यभागी ठेवून घ्यायचा. असं व्यवस्थित मध्यभागी ठेवून घेतल्यानंतर भावनो याची स्ट्रेंथ जी आहे ती पूर्ण वाढवून घ्यायची आहे. असं व्यवस्थित भावनो 3 PNG झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपले लिरिक्स ऐकून घ्यायचं आहे आणि लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्टमध्ये टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे, तो लिरिक्स इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला हे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आहे. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा लिरिक्स इफेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तसा लेअर आपल्याला भावनो कॉपी करायचा आहे. लेअरवरती क्लिक करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे. कॉपी लेअर केल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर सिम्पली या लेअरमध्ये जाऊन पेस्ट लेअर करून घ्यायचे. भावांनो, आपल्या पहिले जे लिरिक्स आहे ते पहिले लिरिक्स आपल्या चॅनलचे नावच असणार आहे आणि तिथून पुढं भावांनो आपले दुसरे लिरिक्स चालू होईल. तर असं व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं त्या ब्लॅक PNGवरती. असं व्यवस्थित ॲड केल्यानंतर सिम्पली या लेअरवरती क्लिक करायचे, कॉपी लेअर करून घ्यायचा आहे भावांनो आणि पुढच्या बीटमार्कवरती येऊन हे पेस्ट करून घ्यायचे. पेस्ट केल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचे, या टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन या ऑप्शनचा वापर करा भावांनो. आहे तसं इफेक्ट आहे तसं टेक्स्ट येऊन जाईल. पुन्हा या टेक्स्टवरती क्लिक करा आणि व्यवस्थित हे खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आता भावांनो आपल्याला इथे लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. तर पहिले लिरिक्स आपलं ऐकून घ्या. तर भावांनो, पहिले लिरिक्स ऐकल्यानंतर आपल्याला इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन ओपन करावे लागेल. तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. सिम्पली भावांनो, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर युनिकोड श्रीदेववरती क्लिक करायचे. युनिकोड श्रीदेववरती क्लिक केल्यानंतर भावांनो आपल्या इथं लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर युनिकोड श्रीदेववरती क्लिक करायचे. हा कोड देतील, हा कोड कॉपी करायचा आहे भावांनो. हा कोड कॉपी केल्यानंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला भावांनो हे आपण 2 नंबरचे लिरिक्स इथं ॲड केलं आहेत ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट टेक्स्टमध्ये जाऊन भावांनो हे टेक्स्ट आपलं डिलीट करून घ्यायचं आहे आणि कोड कॉपी केलेलं इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे दोन्ही लेअर असे सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचे आहेत आणि पुढच्या बीटमार्कवरती येऊन हे पेस्ट करून घ्यायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर या लिरिक्सवरती क्लिक करायच्या, टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन या ऑप्शनचा वापर करा. आहे तसं भावांनो आपलं लिरिक्स इथे येऊन जाईल आणि हे पुढच्या बीटमार्कपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. या टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन असं व्यवस्थित वाढवून घेतल्यानंतर सिम्पली आता आपल्याला वरचे लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, लिरिक्स इथं टाईप करून घ्या. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि आपलं पुढचं लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर युनिकोड श्रीदेववरती क्लिक करायचे आणि कॉपी कोड करून घ्यायचा. कॉपी कोड केलेला भावांनो हा याच्यावरती घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित भावांनो कट करून घेऊन हा कॉपी कोड इथे ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावांनो ठेवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचे, उरलेल्या सर्व बीट मार्कवरती आपले लिरिक्स इथे टाईप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. भावांनो, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम IDला विचारा, नाही तर भावांनो माझा तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तो कॉन्टॅक्ट नंबरवरती मला पर्सनल मेसेज करा. तिथे तुम्हाला भावांनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल. आणि सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे,
तुम्हाला मी एक ब्लॅक पेनची म्हणजे तुम्हाला एक टेक्स्ट पेनची दिली आहे, ती टेक्स्ट पेनची ॲड करून घ्यायची आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला टेक्स्ट पेनची दिली याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जायचे, साईज कमी करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित साईज कमी केल्यानंतर खालच्या बाजूला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि भावांनो तुम्हाला याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दे याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग आणि ऑफसेटिंगमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा. स्क्रीन केल्यानंतर भावना याचा वाढलेला पार्ट जो असेल तर पार्ट कट करून घ्या. पार्ट जर नसेल वाढलेला तर आहे तसं ठेवून घ्या. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, तुम्हाला मी एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्टमध्ये 2 इफेक्ट दिलेले ते इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर ते प्रोजेक्ट ओपन करून घ्या. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर दोन्ही लेअर असे सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचे आणि तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हे दोन्ही लेअर इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत. आणि भावांनो तुम्हाला हा खालचा जो इफेक्ट दिसत असेल ना, ग्लिच इफेक्ट, याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढविल्यानंतर हे तुम्हाला ऑफ दिसतील इफेक्ट तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत. ऑन केल्यानंतर पाहू शकता भावांनो आपला इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल आणि टेटससुद्धा व्यवस्थित दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोटे सेट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावांनो या मटेरियलला पासवर्ड दिलेला तो पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोठेही मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका. जर भावांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकाल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.